लहान मुलांना नेहमी असं काहीतरी चटपटीत खायला आवडते, म्हणूनच मी श्रीजासाठी नेहमी असं काहीतरी करत असते. तर आज मी ज्वारीच्या लाह्या घेतल्या, गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकला. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकले, 1 चम्मच हळद पावडर, थोडीशी लाल तिखट, त्यामध्ये ज्वारीच्या लाह्या टाकल्या आणि छान मिक्स केलं. चवीपुरतं मीठ टाकलं. थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये बंद करून ठेवलं, जेणेकरून मला तिला केव्हाही देता येईल. त्यानंतर माझ्या आईची ही तिसरी गोधडी आहे, तेच शिवायचं काम सुरू होतं. त्यानंतर भांडे इकडे घासले होते, तर तेच मांडणीला लावायचे होते, ते लावून घेतले. आणि नंतर श्रीजा झोपेतून उठल्यानंतर मला म्हणत होती मला आईस्क्रीमच खायची आहे. आता म्हटलं हिला कुठची आईस्क्रीम देऊ, कारण मी तर तिला कधी आईस्क्रीम आणून देत नाही, तिचे पप्पाच आणत असतात. म्हणून मग असं काही जुगाड करावा लागला. एक आंबा घेतला, त्याची साल काढून घेतली आणि चाकूने असा काही आकार दिला आणि तिला खायला दिली. ती आईस्क्रीम समजून इतकी एन्जॉय करून खाल्ली की विचारूच नका. नंतर संध्याकाळी मला लाल भोपळ्याची भाजी करायची होती. तर श्रीजाचे पप्पा म्हणाले, तू लाल भोपळ्याची भाजी करतच आहेस तर माझ्यासाठी थोडीशी लाल भोपळ्याची खीर पण कर. त्यांना खीर खूप जास्त आवडते. मग काय, इकडे भोपळा कट केला, अर्ध्या भोपळ्याची इकडे भाजी करून घेतली आणि अर्धा भोपळा खिरेसाठी ठेवला. मग मग लाल भोपळ्याच्या फोडी छान अशा स्वच्छ धुवून घेतल्या आणि एका पातेल्यामध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास इतका पाणी टाकला. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं भोपळा शिजायला ठेवला. भोपळा छान शिजल्यानंतर मॅसरच्या साहाय्याने हे मिश्रण छान मॅश करून घेतलं आणि आवडीनुसार त्यामध्ये साखर टाकली. साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये 2 कप इतका दूध टाकला. दूध टाकल्यानंतर विलायची पूड टाकली 1 चम्मच आणि काही ड्रायफ्रूट घेतले होते, काजू बदाम, ते पण टाकले. खीर मस्त इकडे छान शिजली होती, चवीला खूप छान लागते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.